नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. सर्वप्रथम देशातील सर्व यशस्वी पास विद्यार्थ्यांना लक्ष शुभेच्छा. आज आपण विद्यादान कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी या क्लासेस मधून जे प्रथम विद्यार्थी आलेले आहेत, प्रथम द्वितीय तृतीय त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही विद्यार्थ्यांची आपण चर्चा करत आहोत की काय नाव तुझं दीदी? माझं नाव शिवांगी अशोक मळगे. मी शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेतून पहिली आलेली आहे. या ठिकाणी विद्यादान कोचिंग क्लासेस मध्ये कधीपासून आहेस तू? मी इयत्ता 7वी पासून विद्यादान कोचिंग क्लासेस मध्ये आहे. कसं वाटलं तुला या ठिकाणचं शिक्षण सरांचे? इथलं खूप छान आहे, म्हणजे समजतं सगळं. गायकवाड सरांबद्दल काय वाटते शिक्षणात? त्याच्यानंतर सुधीर सरांबद्दल काय वाटते? कशा प्रकारे शिकवतात? म्हणजे ते सोप्या भाषेमध्ये शिकवतात, जे आपल्याला सगळ्यांना समजतं. असं जे आता तुझी ही बातमी ऐकत असेल, पूर्ण जगभर ही बातमी जात आहे, जे विद्यार्थी ही बातमी ऐकत आहेत, तर त्यांना काय कशा प्रकारे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे? अभ्यास हर रोज करायला पाहिजे आणि लक्ष देऊन करायला पाहिजे. तू कशा प्रकारे करत गेली? तुझा काय टाइम होता अभ्यासाचा? अभ्यासाचा टाइम असं काही नाही, म्हणजे जेव्हा वेळ भेटला तेव्हा. काही जण जशी परीक्षा 2 दिवस आली की ते रात्रंदिवस अभ्यास करत बसतात आणि पेपरच्या टाइमला काय वाटतं तुला या विद्यादान कोचिंग क्लासेस वाटते? ते जे नवीन विद्यार्थी येणार त्यांना काय सांगणार? काही नाही, अभ्यास बरोबर करायला पाहिजे, हर रोज लक्ष देऊन करायला पाहिजे. SSC मधील गुणवंत विद्यार्थ्यांशी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. काय नाव? राजे व्यंकटेश राजे. कोणत्या शाळेत? कुसुमताई माध्यमिक शाळा. तर या ठिकाणी विद्यादान कोचिंग क्लासेस मध्ये आपण कधीपासून आहात? मी 7वी पासून. तर कशा प्रकारे काय वाटतं विद्यादान कोचिंग? खूप चांगलं शिकवतात, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. काय नाव दिदी? माझं नाव नंदिनी शशिकांत मालशेटवार. मी इंदिरा गांधी या शाळेतून पहिले आलेले आहे. काय वाटते तुला या विद्यादान कोचिंग क्लासेस? विद्यादान कोचिंग क्लासेस बद्दल सांगावं तेवढं कमी आहे, कारण इथलचे 4ही शिक्षक म्हणजे सायन्स, संस्कृत, इंग्लिश आणि मॅथ्स इतक्या सोप्या पद्धतीने शिकवतात. कारण इथलचे सगळे सिडको हडकोचे म्हणजे लोकलचे, की त्यांना असं हाय लेवलचं किंवा NCERT पॅटर्न्स वगैरे असे हाय लेवलचे लँग्वेजेस त्यांनी लहानपणापासूनच शिकलेले नाहीत, म्हणून त्यांना जसं समजेल किंवा त्याला जेवढं किंवा सोप्या भाषेत सांगतील असं सांगते मी. कारण जेवढ्या भाषेत ते सांगतात ते घोकमपट्टी वगैरे करून तर आता चालतच नाहीये. तर घोकमपट्टी न करता आपले कन्सेप्ट कसे क्लिअर होतील आणि आपल्याला लाईफ ओरिएंटेड शिकवलं जातं इथे. आणि आपण जे काय IAS वगैरे जे काय आपण पुढची आपली फील्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथलचं एज्युकेशन खूप आपल्याला प्रॉफिटेबल ठरतं, एवढंच सांगते. आज या वर्षी तुला किती पडले मार्क? मला 96.20 आहे. किती पडणे शक्य तुला वाटली होती अपेक्षा आणि कशी मार्क? अपेक्षा एवढीच होती, 62 म्हणजे 96 to 97 एवढीच अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे पडले? हा, अपेक्षेप्रमाणे. हा, खूप छान वाटतंय. तसं तर अपेक्षा तर असे कोणाला पण जास्तच असते, पण मार्क्स पण खूप छान पडलेत. कारण माझं पहिले बेसिक एवढं क्लिअर नव्हतं, तर विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये सगळ्या शिक्षकांनी मला खूप सपोर्ट केला. आणि संस्कृत वगैरे थोडं माझं वीक होतं, तर तिथं सुद्धा मला खूप सपोर्ट भेटला, म्हणून माझे पर्सेंटेज चांगले आले. पुढे काय करण्याची इच्छा आहे आपल्याला? सध्या मी CET आणि JEE मेन्स करते. तर माझं मॅथ सोमे सरनं खूप क्लिअर करून दिले आणि सायन्स सुद्धा बिडवे सरनं क्लिअर करून दिलं. तो आता मला त्या CET मध्ये सुद्धा आता खूप उपयोगाला पडते, की तिथं माझे कन्सेप्ट आता क्लिअर आहेत, म्हणून मी तिथं एकदम असं बेस्ट देऊ शकते माझं. जे तुझ्या मैत्रिणी आहेत जे की आता 8वी 9वीला असतील आणि त्यांनी देखील 10वी मध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हावं, याकरता त्यांना काय संदेश देईल? अभ्यास तर हा करावाच लागेल. फक्त अभ्यासाची आपली एक पद्धत तयार करा. कारण अभ्यास आपण दुसऱ्यांकडून ऐकून करू शकत नाही. कारण कोणी म्हणेल की तुम्ही 8 तास अभ्यास करा, पण तुम्ही 8 तास अभ्यास करू शकत नसाल तर काहीच हरकत नाही. 2-2 तासापासून स्टार्ट करा, पण 2-2 तास करताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन न करा. कारण डिस्ट्रॅक्शन सध्या खूप झालेले आहेत, मोबाईल, गाडी वगैरे खूप डिस्ट्रॅक्शन झालेले आहेत. सध्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा, बाकी काही नाही. अभ्यास थोडाफार स्टार्टिंगला करा, नंतर ऑटोमॅटिक होतो. आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे हे तुला कोचिंग क्लासेस मधून सांगण्यात आलं या आपल्या घरी अशी तसा अभ्यास सगळेजणच करतात, फक्त ती करण्याची एक पद्धत असते किंवा एक रुटीन बनावं लागेल. तर माझं रुटीन थोडंसं बिघडत होतं, कारण डिसिजन म्हणजे काय करावं कसं करावं काही सुधरत नसते. कारण सगळ्याच तसं असते की भूगोल करावं, सायन्स करावं, मग मॅथ सोडलं की संस्कृत राहते, संस्कृत सोडलं की भूगोल राहते. तर सगळ्या सरकडून गायडन्स घेतलं, तर सगळ्यांनी प्रॉपर मला गायडन्स केलेला आहे.
त्यातून मॅनेजमेंट केलं, तर आपण आपले सर कडून व्यवस्थित गायडन्स घेतला तर प्रॉपर सगळं मॅनेज होतंय. काय करतात आपले आई वडील, काय करतात? माझे वडील शॉपकीपर आहेत आणि मम्मी हाऊसवाईफ. कशा प्रकारे त्यांचं मार्गदर्शन तुला कसं होतं? हा, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन खूप छान होतं. ते दोघंही खूप सपोर्टिव्ह आहेत. ते सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांनी मेन म्हणजे पॅरेंट्सने मला कधीच प्रेशर दिलं नाही आणि त्यांच्या अशा होप्स होत्या, पण त्यांनी कधीच म्हणजे त्यांचे सायलेंट एक्सपेक्टेशन होते, पण त्यांना वाटत होतं की आपली मुलगी फर्स्टच यावं, पण त्यांनी प्रेशर केलं नाही, पण मला सपोर्ट खूप केला. म्हणून नक्कीच आजच्या या विद्यार्थिनीपासून एक ऐकायला मिळालं की जेव्हा आपण चांगल्या प्रकारे पास होतो, परंतु या ठिकाणी आपल्याला पालकांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांच्या पालकाच्या इच्छा अशा असतात की तू हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्याची देखील इच्छा फार महत्त्वाची आहे की आपण कशा प्रकारे काय बनायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यावर जर आपण सोपवलं तर नक्कीच तो विद्यार्थी जे त्याच्यातले गुण आहेत, जे सुप्त गुण आहेत, ते नक्कीच आपल्याला यावर्षी दाखवून देतील. आणि आत्ताच या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारे काय नाव देते? माझं नाव वैभवी ओमप्रकाश सुत्रावे. किती पडले आपला गुण? मला 97.80% आहेत. म्हणजे कुणाचा आधार आहे असं वाटतं? यामागे म्हणजे ज्यांनी आता सर्वच म्हणजे ट्युशन मधले सगळे सर, शाळेमधले सर किंवा आणि जेवढ्या माझ्या पालकांनाही माझा खूप मला आधार दिला आणि सरांचंही मार्गदर्शन तितकंच मोलाचं होतं. तुला 100 पैकी कोणत्या विषयामध्ये गुण पडले? मला गणित, विज्ञान आणि संस्कृत या 3 विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. याचं श्रेय कुणाला देशील तू? मी पूर्णतः सरांना श्रेय देईल, कारण मी इथं 6वी पासून आले आणि तेव्हा तर काही कळत नव्हतं, पण सरांनीच म्हणजे आज जी काय आहे ती सरांमुळे आहे. सरांनी इथपर्यंत घडवलंय आणि खूप छान मार्गदर्शनही केलंय, म्हणून जेवढे पडले तेवढे सरांमुळेच पडले. कोणत्या शाळेत आहे तू? मी शिवाजी विद्यालय. या ठिकाणी किती वर्षापासून आहे विद्यादान कोचिंग क्लासेस? मी इथं 6वी पासून आहे. या ठिकाणी जे सर आपला शिकवतात ते कशा प्रकारे शिकवतात? सर म्हणजे सरांचं शिकवणी म्हणजे खूप मन लावून शिकवतात आणि फक्त वर्गातच नाही तर म्हणजे नंतर सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन करतात. वैयक्तिक सुद्धा आम्हाला मार्गदर्शन खूप लाभलंय सरांचं, त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. सुधीर सर शिकवतात या फक्त विद्यार्थ्यांना दटवतात? नाही, सरांचं दटवणंही आमच्या चांगल्यासाठीच आहे, आम्हाला माहिती होतं आणि सर खूप छान शिकवतात आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे इतकं सगळं म्हणजे इतके छान मार्क सगळ्यांनाच पडले. म्हणून सरांचं रागवणं म्हणजे खूप चांगलंच आहे, चांगल्याच हेतून ते रागवतात कधी. नक्कीच या ठिकाणी जेही कोणी बातमी ऐकत असतील त्यांनी नक्की येऊन या ठिकाणी बिडवे सर असतील, गायकवाड सर असतील, त्यांना भेटतील आणि आपल्या देखील पाल्याचं या ठिकाणी भवितव्य या ठिकाणी सुधारतील असं मला वाटतंय. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.